नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणिज्य युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। तो विषय आपल्या सर्वांशी निगडीत आहे। आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये आणि इतर ठिकाणी वावरताना तो विषय आपल्याला कुठे ना कुठे त्याची गाठभेट झालेली असते। त्या विषयाचे चटके आपण खाल्लेले असतात। आपण तो विषय ऐकूया। मित्रांनो, जेव्हा आंधळ्या माणसाला दिसायला लागतं ना, तो आंधळा माणूस पहिले काय करतो की ती छडी असते, ती काठी असते, त्या सहारे चालतो किंवा जिकडे जाईल तिकडे घेऊन जातो। जेव्हा त्याला दिसायला लागतं ना, ती सर्वात प्रथम ती छडी किंवा काठी साईडला करतो। मित्रांनो, हा एक विषय आहे। हा विषय ऐका, मी तुम्हाला पुढे सांगतो। म्हणून आपल्या मनाचे दरवाजे आपण उघडले पाहिजे। आपण आपल्या बुद्धीचे दरवाजे उघडले पाहिजे। ते का उघडायचे आता ऐका। मित्रांनो, एकीकडे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते, आपल्या उद्योगाची प्रगती होत असते, आपल्या लघु उद्योगाची प्रगती होत असते। ही प्रगती होत असताना आपल्या जवळच्या नात्यामधले किंवा आपल्यातलेच काही अगदी जवळचे थोडेफार प्रमाणातले त्यांना ही प्रगती बघत असतात। आपला जो आलेख वर चाललेला आहे हे सर्व ते बघत असतात आणि ते डोळ्यांनी बघत असतात। पण डोळ्यांनी बघत असताना ते मनातल्या मनात जळत असतात। तर मनातल्या मनात कसे जळतात, त्यांचं काय वास्तव असतं, जळणाऱ्या माणसाचं वास्तव कधी ना कधी आपल्या त्यांच्या वागण्यातून आपल्या समोर येतं। मित्रांनो, हे मनात जळणारे माणसं आहेत ना, आपल्या सोबत राहतात, आपल्या एका ताटात खातात आणि ते आपला घात करायचा प्रयत्न करतात। मित्रांनो, या गोष्टी होत असताना, या गोष्टीचं सर्व समीप जवळ आल्यानंतर जर हे लोक आपल्याशी असं वागत असतील, तर जसं मित्रांनी मी तुम्हाला सांगितलं की आंधळ्या माणसाला दिसायला लागल्यानंतर तो सर्वप्रथम काय करतो, काठी फेकून देतो। तसं यांचं वास्तव आपल्या जीवनामध्ये आलं की आपल्याला कळायला लागतं की हा आपल्यासोबत असं असं वागतोय। तसं अशा माणसाला आपण दूर फेकून दिलं पाहिजे। ह्या गोष्टी आपण प्रथम केल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण केल्यानंतर त्या लोकांनाही कळलं पाहिजे की हा माणसाचा चाललेला जो आलेख आहे, जो वरचा आलेख आहे, ते आपला बघवत नव्हता, ते डोळ्याने बघत होते आणि ते जळत होते। आणि जळणाऱ्या व्यक्तीला आपण धडा शिकवला पाहिजे, हे तुम्हाला मला सांगायचंय। नमस्कार।